आज फायनली मुंबईला जाण्यासाठी आम्ही निघणार होतो. तर प्लॅन तर 10 वाजता निघायचा होता, तर आम्हाला इथेच 12 वाजले होते. तर पुष्पा मस्त खिचडी करत होती, कारण की सकाळी सगळ्यांचा नाश्ता पोट भरून झालेला. आम्ही असं म्हणजे प्लॅन केलं होतं की आपण नाश्ता करून लवकर निघूया 9-10पर्यंत. तर आम्हाला तर 12 वाजतातच, म्हणजे 2 तास आम्हाला उशीर होतोच कुठे पण जायला निघालो तर. आणि नाश्ता सगळ्यांचा पोट भरून झालेला. तर पुष्पा सांगत होती की आम्ही इथं आहोत आता, तर फक्त मी थोडीशी खिचडी करते. तर मग तिने मस्त खिचडी वगैरे वगैरून दिली. मग त्यानंतर म्हटलं चल मी तांदूळ धुवून टाकून देते म्हटलं. तर तुला पण असं वाटायला पाहिजे की तुझ्या आधीने थोडंफार काम केलं असतं, कारण की आता मी गेली तर नंतर तुलाच काम करायचे म्हटलं आता सगळे. तर मग खिचडी वगैरे टाकली गेली आणि माझी पॅकिंग झाली होती रात्रीच. सकाळीच फक्त आंघोळ वगैरे करून सगळं कामावरून निघायचं होतं. आणि पुष्पा म्हणजे लुसीला सांभाळायला आली होती मेन, कारण की आमची लुसी घरात असते. मग ती असली की आम्हाला कुठे जाता येत नाही, म्हणून मग माझे पप्पा भाऊ वगैरे सगळे आले होते तिला इथे म्हणजे लुसीला सांभाळण्यासाठी. डॉग शेल्टरमध्ये पण ठेवता येतं, पण मग तिथे खूप हाल होता आमच्या लुसीचे. 2-3दा आम्ही ठेवलेलं आहे लुसीला, पण मग खूप आजारी पडली ती. त्यासाठी मग आता आम्ही रिस्कच घेत नाही, तिला ठेवतच नाही, तिला घरातच राहू देतो. आणि आम्ही गेलो तरी मग ती आजारी सारखी होऊन जाते डायरेक्ट, जेवण नाही करत काही नाही. मग आम्ही आता नाश्ताच करून निघालो होतो. मग भूक तर लागणारच आहे, मग आम्ही जेवणासाठी थांबलो. तर तिथे आम्हाला मस्त मटण थाली, चिकन थाली आणि सगळं काही नॉनव्हेज व्हेज सगळं भेटलं. आणि मटण थाली तर मी किती वर्ष झाले म्हणजे मी खाल्लीच नाही असं थाली हा प्रकार मला खूप आवडतो. मग आम्ही मस्त स्पेशल मटण थाली घेतली. आणि कबीरसाठी आम्ही चिकन मागवलं होतं. चिकनची एक म्हणजे चिकन आवडतं त्याला, त्यासाठी मग त्याला फक्त चिकनची भाजी आणि चपाती मागवली होती. आणि यांच्यासाठी यांनी व्हेज बिर्याणी मागवली. त्यांना काही जास्त भूक नव्हती, मग ते बोलले की मी थोडासा राईस खाणार असं. मग आम्ही मस्त खाऊन वगैरे पोट भरून खाल्लं, खूप जास्त पोट भरलं गेलं होतं. आता काय माहीत रात्री घरी गेल्यावर जेवतो का नाही असं. मग मटणची भाजी तर खूप टेस्टी होती, मस्त 3 प्रकारची होती. लटपट होता, रस्सा होता आणि आडना रस्सा पण होता. तर मग मस्त दोघं खाल्लं आम्ही. आणि कसारा घाट लागला होता तिथे. तर कसारा घाटवर खूप चांगलं वाटतं, म्हणजे टर्न बिन आता रस्ता तर खूप चांगला बनलेला आहे. आधी तर खूप खराब रस्ता होता तिथे, तर एवढी ट्रॅफिक असायची. 2-2 तास कसाऱ्यामध्येच थांबायचो. तर मग जेवण वगैरे झालं, मग मला थोडीशी झोप लागली होती मस्त, मग मी झोपून गेली. मग कसारा घाटाला तेव्हा मी उठली, म्हटलं असं उलटीसारखं होतं तिथे. पण मग आता थोडं जेवण वगैरे जिरलं होतं, तर आता चांगलं वाटत होतं. मग आता काय माहीत घरी कधी पोचू. मग आता मस्त गाणे ऐकत जात होतो आम्ही. कबीरचं चालू होतं, मग मी घर कधी येईल, घर कधी. त्याला जायची पण घाई, यायची पण घाई, प्रत्येक गोष्टीची घाई असते त्याला. आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत